तर जाणून बुजून एक दिवसाची परवानगी दिली असं जरांगेंनी म्हटलंय। फडणवीसांनी आम्हाला अट घालू नये असंही मनोज जरांगे म्हणाले। संधीचं सोनं करण्याची फडणवीसांना योग्य संधी असल्याचं जरांगे म्हणतात। तर मराठ्यांविरोधातील आडमुठी भूमिका सोडून द्या असंही जरांगेंनी म्हटलंय। समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून, काहीच होऊ नये म्हणून। पुन्हा तीच लाट नाराजीची उसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली। सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आट घालू नये ना 5000 लोकांची ही विनंती आहे। योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची। तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा। हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत, ही आमचा या ठिकाणून शब्द आहे। आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत। तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत। तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून। मराठ्यांनी सत्ता दिली आणि उलटले मराठ्यांवरच असं जरांगे म्हणाले। आरक्षणाची एक दिवसात अंमलबजावणी करा असं देखील मनोज जरांगे म्हणतात। समाजाला मूर्ख बनवू नका, तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही झेलायला तयार अशी तयारी जरांगेंनी वर्तवली आहे। दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलटले मराठ्यांवरतीच, त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला ते। कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करतात, जाणून बुजून टाळाटाळी करतात आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला, त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागती। ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती, त्यांच्या डोक्यात एवढंच खूळ घुसलं तेव्हापासून। एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ द्या, एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाला ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळेस जाणून बुजून। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही।